हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही चांगलेच असाल. हे बघा माझं पिल्लू अंघोळ केले आहे. आताच शाळेची तयारी चालू आहे. त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती मुलांची, आलूचे पराठे कर मम्मी, आलूचे पराठे कर मम्मी. तर म्हटलं आज उपास आहे माझा चतुर्थीचा आणि जास्ती काही स्वयंपाकही नाही बनवायचा, तर चला म्हटलं आज तुम्हाला आलूचे पराठे करून देत आहे. तर पोरं खाऊनही जातील आणि टिफिनमध्ये घेऊनही जातील. माझ्या अंगावरती तेल सांडून गेलं. हे पराठ्यांसाठी घेतलं होतं, ते वाटीच माझ्या अंगावर उलटी झाली म्हणून मी चेंज केलं. तर चला आता इथं मी साबुदाण्याचे वडे बनवते. माझ्या हसबंडला साबुदाण्याचे वडे खायचे होते आणि मी म्हटलं चला आज चतुर्थी आहे तर काही ना काही फराळ तर करायलाच लागन, म्हणून मी आलू साबुदाण्याचे वडे बनवत आहे. तर भेटू आपण थोड्या वेळानंतर. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहेत? मजेत आहात ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर स्वागत करते तुमचं मी माझ्या चॅनलवरती. मी झोपली होती, आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत, म्हणून माझा चेहरा असा दिसत आहे. तुम्ही मला माझ्या व्हिडिओला एवढा सपोर्ट करा, एवढा सपोर्ट करत आहे, एवढा चांगला रिस्पॉन्स देत आहे, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. तर चला आज मी तुम्हाला माझी ओळख करून देते. तर माझं नाव आहे सोनल नागपुरे. मी तर नागपूरला राहते. माझ्या हजबंडचं नाव आहे योगेश कुंभारे. मी माझं नेममधून चेंज नाही केलं, माझं सरनेम मी चेंज नाही केलं, माझे डॉक्युमेंट वगैरे काही चेंज नाही केले, म्हणून मी माझं सोनल नागपुरेचं नाव सध्या यूज करत आहे. मला 2 मुलं आहेत. माझ्या हजबंड टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा म्हणजे बिझनेस आहे त्यांचा. माहीत असेल तुम्हाला, टूर्स अँड ट्रॅव्हल्स गाडी ट्रिपवर पाठवते, तर लोकल वगैरे जे काही असते त्याचं ते. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी सांगितली. जर्नी मला जास्ती दिवस नाही झाले मी यूट्यूब चालू करून, पण यूट्यूब का चालू केलं मी ते तुम्हाला सांगितलं. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा कसं माझं जे मी सांगितलं माझ्या हजबंडचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं, तर तुम्ही गाडीची बुकिंग वगैरे करू शकता. जर तुम्ही नागपुरातलेच असाल तर 1 डे लोकल म्हणा, किंवा तुम्हाला नागपुरात जर तुम्ही राहत असाल, तिथून जर तुम्हाला कोण्या गावाला जायचं आहे, काय जायचं आहे, आमची डिझायर आहे 4 सीटर आहे. बाकी सगळं आता चालू आहे, जसं जसं चालू आहे तसं प्रयत्न आहे यूट्यूबवरती इम्प्रूव्ह आणण्याचा, आपले व्हिडिओज वगैरे छान बनवायचा. पण सध्या तब्येत व्यवस्थित नाही आहे, तब्येत साथ नाही देत आहे, म्हणून एवढं काही डोक्यावर नाही घेत आहे. बाकी चालू आहे आता दिवसभराचा रुटीन वगैरे, मी तुमच्यासोबत माझा शेअर करत जाईन. आज आहे चतुर्थी, आज उपवास होता माझा. खूप जणांचा उपवास असताना चतुर्थी येतं. 4-5 दिवसापासून तब्येत बरोबर नाही, दवाखान्यात जाऊनही काय म्हणजे असर नाही झाला. शेवटी यांनी फार्मसीवाल्याकडून एक टॅबलेट घेऊन आले. तर टॅबलेटने खूप आराम पडला, 50% आराम पडला. काल मी टॅबलेट खाऊन झोपली, तर आता एक टॅबलेट आज खाऊन झोपली म्हणजे आज पूर्ण आराम मिळून जाईल मला. बाकी मग मी यूट्यूबच्या चॅनलकडे लक्ष, पण जे काही आपल्या घरासाठीच किंवा घरच्यासाठीच करायचं आहे, जास्ती भले नाही पण मदत होईल माझी, काही ना काही माझा काही ना काही खारीचा वाटा राहील अशापैकी तरी मला हे करायचंच आहे. आता हे EMIचे जे 4 वर्ष 5 वर्ष आहेत, खूप कठीण आहे EMI भरणं वेळेवरती. आणि त्याच्यामध्ये हे ट्रॅव्हल्सचा धंदा सध्या खूप म्हणजे खूप कमी चालत आहे. तर EMI काढणं वगैरे खूप कठीण आहे. तर चला ठीक आहे, हेही दिवस निघन. सुखाचे दिवस जसे टिकत नाही तसे दुःखाचेही नाही टिकत, हे दिवस निघून जातील. बस तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आणि तुमच्या सगळ्याचे ब्लेसिंग वगैरे, बस बाकी काही नाही. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. तर चला बाय.